पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक अतिशय विचित्र आणि भीषण अपघात घडला आहे। पुण्याहून मुंबईकडे जाणारा एका भरधाव टँकरचे नियंत्रण सुटल्याने तो दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसला आणि समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला धडकला। या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत। नेमका अपघात कसा झाला? मिळालेल्या माहितीनुसार एक टँकर पुण्याच्या दिशेकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जात होता। पहाटेच्या सुमारास टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले। गाडीचा वेग जास्त असल्याने हा टँकर थेट रस्ता दुभाजक ओलांडून मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर गेला। टँकर अचानक विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये आल्याने मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला काही समजायच्या आतच टँकरची जोरदार धडक बसली। हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच मदत कार्य सुरू करण्यात आले असून जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते। या विचित्र अपघातामुळे एक्सप्रेस वेवर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता।